तर भाजप आणि राष्ट्रवादीला टक्कर देण्यासाठी आम आदमी पक्ष पिंपरी चिंचवडच्या रिंगणात उतरलाय। सर्व 128 जागांवर स्वतंत्र उमेदवार उभे केलेत। शहराध्यक्ष रविराज काळे यांनी प्रभाग 26 मधून शक्ती प्रदर्शनाचा अर्ज भरला। मोफत सिलेंडर, रोजगार आणि पेन्शनच्या आश्वासनांसह आपनं आयटी क्षेत्रातल्या मतदारांवर लक्ष केंद्रित केले। ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असून महापालिकेवर आपचाच महापौर बसेल असा विश्वास काळे यांनी व्यक्त केला। आम आदमी जरी पार्टी पहिल्यांदा या महाराष्ट्राच्या निवडणुका लढत असेल तरी सुद्धा आम आदमी पार्टीला 2014 पासूनचा निवडणुका लढण्याचा अनुभव आहे। त्याच्यामुळे संपूर्ण मोठ्या ताकदीने आम्ही या महापालिकेच्या निवडणुकांना सामोरं जातोय। 128 ठिकाणी आम्ही उमेदवार देतोय आणि सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन या निवडणुकीत सामोरे जात असताना त्याच्यामध्ये शिक्षण, रोजगार आणि आमच्या महिलांसाठी आमच्या ज्या माता भगिनी आहेत त्यांना 3 गॅस वर्षाला मोफत देण्याची गॅरंटी आम्ही या निवडणुकीमध्ये देतोय। 20,000 तरुणांना रोजगार देण्याची गॅरंटी सुद्धा आम्ही या महापालिकेच्या निवडणुकीत देतोय।